महिला हमारे श्यामलताई अतुल झामरे, उनको मैं आमंत्रित करूंगा कि उनके विजन क्या है, वो क्यों खड़े रहे हुए, वो आने के बाद वो क्या करेंगे, महिला के लिए क्या करेंगे और अपने विकास कॉलोनी के लिए क्या करेंगे। मैं उनको बोल रहा हूँ, आगे के लिए वो बोलेंगे। नमस्कार माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो, अजय दादा गेले वाटतं, दादांनी आताच सांगितलं की सगळं जर बाया सांभाळताय तर घरी माणसांना भांडी वगैरे घासावे लागतील, पण दादा काळजी करू नका, आम्ही आमचं सर्व कामच करून बाहेर निघू। महिला ही प्रत्येक कामाला, शेतात जाते तर घरचे काम महिला करूनच जाते की नाही ताई, मग मी पण माझं काम आणि माझ्या सोबतच्या 1313 महिला घरचं काम करूनच निघू बाहेर। इथं मागणी आलेली आहे की आपल्याला की जे बचत गट आहेत त्यांच्यासाठी त्यांना हॉल हवा आहे, तर ताई मी इथं आल्यावर त्याची मागणी करेल आणि तुम्हाला ते करून द्यायचा प्रयत्न करेल। प्रयत्न याच्यासाठी सांगते, बरे तुमचा निर्णय काय आहे, कोणाला मत देणार आहे हे ठाम नाहीये, म्हणजे अजून मी तर मत मागायलाच आलेली आहे, पण तुमच्या हातात आहे की तुम्ही कोणाला खुर्चीवर बसवणार आहे। तुम्ही इथले राजे आहेत की तुम्हाला मतदान कोणाला करायचंय। इथं आज मी आलेली आहे, उद्या दुसरे येतील, आणि मी एक महिला असल्यामुळे महिला ही महिलाकडे समस्या चांगली मांडू शकते, तर तुम्ही केव्हाही माझ्याकडे येऊन बिनधास्त बोला आणि वाड्यातून ताई आहे, दादा आहे, त्यांना सांगा। इथं मी कालच्या सभेत पण सांगितलं की बाजारपेठेमध्ये तिरंगा सर्कलजवळ आपल्याला महिलांसाठी बायो टॉयलेट उभं करायचे आहे, जेणेकरून महिला कुठेही बाहेर गेली तर तिला कोणताही प्रॉब्लेम यायला नको। मी इथं निवडून आल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहिला मुद्दा घेतलेला आहे की सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण गावामध्ये हवे, जेणेकरून महिला कितीही वाजता बाहेर निघली तर ती सुरक्षित राहिली पाहिजे। कोणाला असं वाटलं नाही पाहिजे की एकटी महिला जाते बाहेर तर आपण तिच्यावर काहीतरी तिचं नाव घेऊ की छेडछाणी करू, हे प्रकार आपल्या वरंगाव काय आजूबाजूच्या शहरात सुद्धा झाले नाही पाहिजे, इतकं आपण इथं स्ट्रिक्ट करणार आहे। मी महिला असल्यामुळे महिलांना बाहेर गेल्यावर कोणते कोणते प्रसंग होतात हे मला पण माहिती आहे। आणि सभागृहाचं काम जे सांगितलेलं आहे 80 लाखाचं सभागृहाचं काम इथं मंजूर झालेलं आहे संजूभाऊच्या माध्यमातून, ते आचारसंहिता लागल्यामुळे होऊ शकलं नाही, पण आपली निवडणूक झाली की ते कामाला इथं सुरुवात होणार आहे। इथं आपल्याला सभागृह जो आहे तो सगळ्या धर्मासाठी खुला राहणार आहे, त्याच्यावर कोणाची एका धर्माची मक्तेदारी राहणार नाही की हा आमचा आहे की तुमचा आहे, सगळ्यांसाठी इथं खुला राहणार आहे। माझी सर्व हिंदू बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना एकच विनंती आहे की तिघीच्या तिघी फुल्या तुम्ही कमळ चालवा, कमळच्या व्यतिरिक्त पुढे उभं कोण आहे हे बघूच नका, फक्त कमळ बघूनच तुम्ही वोटिंग करा आणि आम्हाला तिघीच्या तिघींना इथून चांगल्या लीडनी विजयी करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई, धन्यवाद तुमचा खूप